नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शक हो, आज सोमवार 30 जून 2025 सकाळच्या 7 वाजले आहेत. आता आपण काल दिवसभरात झालेल्या उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी बदलाची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शक हो, आपल्याला माहितीच आहे, काल सकाळी पाहिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये अवघा 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता. या विसर्गामध्ये काल दुपारी 3 वाजता जवळपास 10,000 क्युसेकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 15,000 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात अत्यंत तुरळक पावसाची नोंद झालेली असून संपूर्ण जून महिन्यात 70 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद उजनी धरण परिसरात झालेली आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा 102.18 TMC एवढा झालेला असून त्यापैकी 38.52 TMC पाणी हे उपयुक्त पाणी साठा म्हणून मोजलं गेलेलं आहे. दर्शको, उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये काल दिवसभरात 1% वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 71.90% एवढी झालेली आहे. त्याचबरोबर दौंड येथून उजनीमध्ये येणारा पाण्याचा विसर्गही कायम असून आज सकाळी 7 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 11,587 क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक येत होती. ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 1,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून अजूनही सीना माडा डावा कालवा त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये कसल्याही प्रकारचा विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्याचबरोबर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये 500 क्युसेकचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्येही 1,000 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे. दर्शक हो, काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात ढगाळ वातावरण होतं. त्याचबरोबर घाटमाथ्यावरही तुरळक ते मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली असून येत्या काही दिवसात दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आहे. संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याच्या विषयीच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचंय महाराष्ट्र माझा न्यूज.